सोलापुरातील काही तालुके आणि संपूर्ण मराठवाड्यात पावसामुळे परिस्थिती गंभीर आहे। नद्या आणि धरणांमधील पाणीसाठा वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेतीचं, जनावरांचं तसंच घरांचं मोठं नुकसान झालं आहे। जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी वाशी तालुक्यातील पारगाव इथल्या मांजरा नदी पूरस्थितीची पाहणी केली। मोठं नुकसान मला वाटतं कोणी कल्पना केली नसेल आणि कोणी यापूर्वी बघितले नसेल इतकं मोठं नुकसान या पावसामुळे या ठिकाणी झालं। अगदी महिन्याभराचा पाऊस, 2 महिन्याचा पाऊस 2-2 तासात पडला, ढगफुटीसारखे प्रकार झालेत आणि त्यामुळे मग सगळं अस्ताव्यस्त या ठिकाणी झालेलं आहे। पण शासनाच्या वतीने मी पुन्हा सांगू इच्छितो की सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। ज्यांचे घरं बुडालेली आहेत, ज्यांचं नुकसान झालंय त्यांना तात्काळ आम्ही मदत देऊ। आजकालमध्ये पंचनामे पूर्ण होतील, कारण बघितलं कालपर्यंत पाऊस जेवढा होता, सगळे अधिकारी आमचे रात्रंदिवस 24/7 या ठिकाणी काम करतायत। धाराशिव जिल्ह्यात उद्भवलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत। परंडा इथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली। आमदार तानाजी सावंत, राणा जगजितसिंह पाटील, कैलास पाटील, माजी आमदार राहुल मोटे यांनी देखील पूरग्रस्त भागाचा दौरा केला। मंत्री गिरीश महाजन यांनी बीडमध्ये जाऊनही नांदूर हवेली इथं पूरग्रस्त भागाची पाहणी केली। खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित यांनी देखील पूरग्रस्त भागाचा दौरा केला। सोलापूर पूरस्थितीच्या आढाव्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अभिजित पाटील यांनी पूरग्रस्त भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी वाडी दमई इथल्या नुकसानग्रस्त शेतामध्ये पाहणी केली, तर पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर, गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पूर्णा पालम तालुक्यातील गावांना जाऊन शेती पिकांची आणि घरांची पाहणी केली। जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील, आमदार अमोल पाटील यांनी पावसामुळे नुकसानग्रस्त भागामध्ये जाऊन पाहणी केली। अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार निलेश लंके, पाथर्डी शेवगावच्या मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला।